पाकिस्तानने शुक्रवारी पहाटे म्हणजेच आज पहाटे केलेल्या ड्रोन हल्ल्यात घाटकोपरमधील जवान मुरली नाईक वय वर्ष 23 यांना वीरमरण आले आहे। गेल्या काही दिवसांपासून ते जम्मू परिसरात कर्तव्य बजावत होते। पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने 2 दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। त्यानंतर पाकिस्तानने गुरुवारी रात्रीपासूनच भारताच्या विविध सीमावर्ती भागांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले। या हल्ल्यात काही भारतीय नागरिक आणि लष्कराच्या जवानांना वीरमरण आले। तर घाटकोपरमधील कामराज नगर येथे वास्तव्याला असलेले जवान मुरली नाईक गेल्या काही दिवसांपासून जम्मू परिसरातील उरी येथे कर्तव्यावर होते। दरम्यान शुक्रवारी पहाटे म्हणजेच आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास पाकिस्तानने केलेल्या एका ड्रोन हल्ल्यात त्यांना वीरमरण आले आहे। मुरली नाईक 2022 मध्ये लष्करात भरती झाले होते। ते मूळचे आंध्र प्रदेशमधील रहिवासी असून सध्या त्यांचे कुटुंबीय आंध्र प्रदेशमधील कफीदांडा या गावी राहत आहेत। मुरली नाईक शहीद झाल्याचे वृत्त समजताच घाटकोपर परिसरात शोककळा पसरली आहे। भारतीय वायुदलाने पाकिस्तानी सैन्याचे 2 विमाने पाडले असून त्यांच्या कारवायांना भारतीय वायुदलाने हवेतच नेस्तनाबूत केलंय। मात्र दुसरीकडे सीमारेषेवर तणावाचे वातावरण असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे। पूंछ उरी या सेक्टरमध्ये पाकड्यांना म्हणजे पाकिस्तानाला भारतीय सैन्य दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे। मात्र उरी सेक्टरमध्ये मुंबईतील मजूर बापाचा लेक जवान मुरली नाईक हे पाकिस्तान्यांशी लढताना शहीद झाले आहेत। त्यांच्या वीरमरणाचे वृत्त गावी येताच कुटुंबियांनी टाहो फोडला। आपला तरणा बाळ लेक गमावल्यानंतर आईच्या डोळ्यातील अश्रूंनी अनेकांच्या काळजाचं पाणी झाल्याचं पाहायला मिळालं। मुरली नाईक शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या आंध्र प्रदेशातील मूळगावी स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे। तर मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी देखील ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। मुरली नाईक हे मूळचे आंध्र प्रदेशातील, पण त्यांचे वडील पोटापाण्यासाठी मुंबईत आले। मुंबईतील घाटकोपर भागात मजुरीचे काम करून त्यांनी लेकाला सैन्य दलात भरती होण्यापर्यंत शिक्षण दिले। मात्र आज भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अवघ्या 23 वर्षीय मुलाला वीरमरण आले आहे। शहीद जवान मुरली श्रीराम नाईक वय वर्ष 23 हे उरी जम्मू काश्मीर येथे कर्तव्य करीत असताना आज 9 मे रोजी पहाटे 3 वाजता भारत पाकिस्तान युद्ध सुरू असताना ते शहीद झाले आहेत। अरशद दंडे